एवोनी नरदेहा विचारावे सार, एवोनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी, चंचल चित्तासी ठेवून या ठाई, संतांची पायी लीन व्हावे. भावाचा पाय हात धरावा निश्चयतेने, भवभय देशधडी, चंचल चित्ताशी ठेवून या ठाई, संतांची पायी लीन व्हावे. नामा परते सोपे साधन जगी नाही, नामा परते सोपे साधन जगी नाही, आवडीने गाई सर्व काळ, चंचल चित्ताशी ठेवून या ठाई, संतांची पायी लीन व्हावे. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, आयशा निश्चयाचा मेरू झाला, चंचल चित्ताशी ठेवून या ठाई, संतांची पायी लीन व्हावे. पांडुरंगा करो गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आता हृदय आपुले चौपाळुन्या भले वरी वैसव पाऊले श्री गुरुरायांची, नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराजा दंडवत, गुरुराया चरणी मस्तक मी ठेवितो, आपुल्या स्तुतीला देवी मत. आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे आदिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुणे आता, ते नमस्कारुणे आता. तो पिता म्हणूनचा पिता, लक्ष्मी जभरता ऐसा म्हणे, वसुदेव सुतम देवं पंचानोरमर्दनम, देवकी परमानंदम, कृष्ण मंदे जगद्गुरु विठाला विठाला. येऊनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गे, चंचल चित्ताशी ठेवून या ठाई, संतांचे पायी लीन व्हावे. अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 13व. संत श्री तुकाराम महाराज सामाजिक संस्था जुईनगर यांच्या विद्यमाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि नाम सप्ताह कीर्तन महोत्सव आपल्या या परिसरामध्ये हे सगळे गायनाचार्य, मृदंगाचार्य, टोपदार, विनेकरी, सर्व कार्यकर्ते या भागातले, या सप्ताहाचे चालक, मालक, खजिनदार, अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो. मंडपामध्ये आल्यानंतर मंडपाची शोभा बघून खूप समाधान वाटलं, टाळकऱ्यांना बघून खूप समाधान वाटलं. कारण टाळकरी असे असावेत की कीर्तनकार मंडपात आल्यानंतर त्यांचे चेहरे हसरे असावेत. तुमचे चेहरे हसरे आहेत, नाही काय काय ठिकाणी त्यांची आमची काय गेल्या जन्मात दुश्मनी असे त्यांचे चेहरे असतात. अत्यंत सुंदर टाळकरी आहेत. पाठीमागं बाळगोपाळ या ठिकाणी उभे आहेत. भव्य दिव्य असा मंडप या ठिकाणी स्थापन केलेला आहे. आमचे आदरणीय रोडेनाना, त्याप्रमाणे सूर्यवंशी, हे शिंदे, हे सगळेजण आपण या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने साक्षीदार आहात. आणि या 13व्या वर्षातल्या 4थ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. या नाना, या पुढे या. विठाल विठाल विठाल. सेवे करताना वेळेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय 83,99,999 योनी, आणि त्याच्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ योनी कोणती असेल तर मनुष्य देहाची योनी. या मनुष्य देहाच्या योनीचं प्रयोजन ते सांगतायत. तुम्हाला मनुष्य देह मिळाला ही सामान्य गोष्ट समजू नका, सामान्य गोष्ट आहे, लक्षात ठेवा. एकच योनी अशी आहे की त्या योनीमध्ये उद्धरून जायचं ज्ञान आहे. बाकी सगळ्या योनीला ज्ञान आहे. अशी कोणती योनी नाही त्याला ज्ञान नसे, कोणती योनी नाही. जगामध्ये जेवढ्या जेवढ्या ईश्वर भगवान परमात्मा योनी तयार केल्या, जेवढे जेवढे पशु पक्षी तयार केले, या सर्व योनीमध्ये ज्ञान प्रत्येकाकडे आहे. पण उद्धरून जायचं ज्ञान फक्त आणि फक्त मनुष्य देहामध्येच आहे. बाकी योनीमध्ये ज्ञान आहे. आहार निद्रा भय मैथुन्य, आहार निद्रा भय मैथुन्य सर्व योनीशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक शब्द वापरला, अधिक जाण सर्वता. अधिक हे ज्ञान नाही मोठे, अधिक हे ज्ञान नाही मोठे, अधिक हे ज्ञान नाही मोठे.
कार्यकर्त्यांना विनंती आहे, ही माणसं सोडू नका. या माणसाला सिग्नल कळतोय, लक्षात ठेवा. ज्याला सिग्नल कळला त्यांनी साथ द्यायची आणि तुम्हाला चांगला सिग्नल कळतोय. काय काय ठिकाणी लोक प्रमाण देतात, त्यांना पाठ आहेत ते प्रमाण देतात, आम्हाला लागतंय ते नाही, त्यांना पाठ आहेत. आणि हे ज्ञान नाही कोठे, याच देही घडे देवाचे भजन म्हणा, देवाचे पूजन म्हणा. आणि हे ज्ञान नाही कोठे, म्हणजे भगवंताचं भजन करण्याचं ज्ञान फक्त मनुष्य देहामध्येच आहे. बाकी देहामध्ये, बाकी योनीमध्ये ज्ञान आहे पण भजनाचं ज्ञान नाही. ज्ञान आहे पण उद्धरून जायचं ज्ञान नाही. फक्त आपणच म्हणू शकतो, काय मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. काय मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. माझ्या चित्ताचं समाधान करा की माझा उद्धार कशाने होईल, ईश्वराची माझ्यावर कृपा कशाने होईल, हे मला तुम्हीच सांगू शकता, दुसरं कोणी सांगू शकत नाही. म्हणून मनुष्य देहाचं ज्ञान अधिक जाण सर्वथा. बाकी योनीमध्ये ज्ञान नाही असं नाही. पशुआदिक योनीमध्ये आपल्यापेक्षाही जास्त ज्ञान आहे. पशुआदिक योनीमध्ये आपल्यापेक्षाही जास्त ज्ञान आहे. एखाद्या गावात चोरी झाली आणि जर ती चोरी पोलिसांना सापडली नाही तर चोरी पकडण्याचं काम कोण करतो? कोण करतंय? कुत्र करते ना चोरी पकडण्याचं काम. कुत्र सांगते हिने चोरी केली, पण कुत्र्याला हे सांगता येत नाही काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. माणूसच फक्त म्हणू शकतो. पशुआदिक योनीमध्ये हे ज्ञान नाही. मग तुम्ही आम्ही भाग्यवान आहात, लक्षात ठेवा की तुम्ही आम्ही मनुष्य देहामध्ये आलो आहोत. पण कसं आलो आहोत? असंच आलो नाही. पाप पुण्य करुणे जन्मा येतो प्राणी, पुण्य करुणे जन्मा येतो, पाप पुण्य करुणे जन्मा येतो काय, पाप पुण्य करुणे जन्मा येतो काय. देहा येऊनी हानी केली, जन्मा येऊनी हानी पापाच्या आणि पुण्याच्या समानता घडल्यानंतर मनुष्य देहाची प्राप्ती. आपण असंच आलो नाही, लक्षात ठेवा. एका बाजूला पाप आहे, एका बाजूला पुण्य आहे, आणि या दोन गोष्टीची समानता 83,99,999 योनीमध्ये झाली आणि मग मनुष्य देहाची प्राप्ती झाली. मोजून पाप आणि मोजून पुण्य आपल्याला करता येणं शक्य नाही. पुन्हा आपल्याला जन्माला येणं शक्य नाही. तुम्ही जर म्हणाल मी पुन्हा जन्माला येईन, जन्माला येणार की तुम्ही? प्रश्नच नाही काय. जैसे जीर्णवस्त्र सांडीजे मग मित्र तरी ओढीजे. म्हणजे नवीन वस्त्र जसं आपण जुनं फेकून देतो आणि नवीन स्वीकारतो, तसं हा जो आत्मा आहे तो हे शरीर सांडतो आणि दुसरं शरीर स्वीकारतो. पण माणसाचं स्वीकारेल याची गॅरंटी न घडे उपाय घडो आले, न घडे उपाय घडो आले, न घडे उपाय घडो आले. हे बाबा दे हंत तरी न्याय, बाबा दे हंत तरी न्याय, बाबा दे हंत तरी न्याय, बाबा दे हंत तरी न्याय. न घडे उपाय घडो आले, न घडे उपाय घडो आले, न घडे उपाय घडो आले, न घडे उपाय घडो आले. अरे वा, पकवाय टाळ्या वाजा पकवायसाठी. जाता आता एक गोष्ट सांगतो. विद्या विनयन शोभते. माणसाकडे विद्या प्रचंड असावी, प्रचुर विद्या असावी, पण विद्येच्या पुढाशी काय असला पाहिजे? विनय असला पाहिजे. विनय असेल तर ती विद्या स्वतःच्याही कामाला येते आणि ती विद्या जगाच्याही कामाला येते. आपण गोड गायक आहात, गोड मृदुंगमणी आहात. पावलो हा देह काग टाळी न्याय, म्हणजे आंधळ्याच्या हातात टाळीमध्ये कावळा सापडावा तसा देह आपल्याला सापडला. तर आंधळ्या टाळीत कावळा सापडणं शक्य आहे का? शक्यच नाही. ते नामदेव अप्पा फार गोड दृष्टांत सांगायचे. आंधळं बसलं विहिरीच्या काठावरती, त्याला दिसत नव्हतं, आत्महत्या करायला गेलं आणि आत्महत्या करता करता
टाळ्या वाजवायला त्यांनी सुरुवात केली. तिकडं धावा चालला होता. धाव्याला कावळा बरोबर धाव्याच्या दिशेने त्याची नजर होती आणि तिची टाळी आणि तिकडं कावळा याला बरोबर पकडला. कावळा जसा पकडला, कावळा हा हातात न सापडणारा प्राणी पक्षी आहे. ती राजाकडे बातमी गेली. राजा म्हणला, अरे त्याला कावळा सापडला ना, आंधळ आहे, डोळ्याने दिसत नाही आणि कावळा धरला, त्याला 2 गावं बक्षीस द्या, 1 राजवाडा द्या. त्याला 2 गावं बक्षीस दिली, राजवाडा दिला आणि त्या गावातले जेवढे आंधळे होते ते सगळे विहिरी जाऊन बसले टाळ्या वाजवत. अजून टाळ्या वाजवत, कावळा नाही. त्याच्या टाळ्या अजून चालत पण कावळा नाही. मग तुकोबारायांनी तो न्याय लावला या ठिकाणी. पावलो हा देह कागटाळी न्याय, घडो नये ते उपाय घडो आले. घडू नये ते उपाय म्हणजे कोणते उपाय? घडो नये ते उपाय म्हणजे कोणते उपाय? मग ते उपाय माऊली सांगतात. या देहाचे निज्ञाने सचितानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपालोकने दिधला असे. या देहाचे निज्ञाने, देहाचं ज्ञान किती मोठं आहे. सचितानंद पदवी घेणे, किती मोठी पदवी घेऊ शकतो आपण, एवढी ताकद या देहामध्ये आहे. हे निदान आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि पुन्हा जन्माला पण येऊन ह्याची बिलकुल गॅरंटी नाही आहे. ह्या जगामध्ये तुम्ही आम्ही कर्माचे भोग भोगण्यासाठी पापाची आणि पुण्याची समानता झाल्यानंतर तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला. आपल्याला जन्माला याची इच्छा नाही. काय याची इच्छा आहे? हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृपेतिकेचा सांधा, रवरवती दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा, स्मरे द्या हरिहारा. मदालाच आपल्या बाळाला पाण्यात टाकून पाण्याची दोरी वडते आणि मदाला त्या बाळाला सांगते, बाळा तू आलायस खरं पण लक्षात ठेव, पुन्हा गर्भवासाचं दुःख तुला भोगता कामा नये. गर्भवासाचं दुःख फार मोठे आहे. म्हणून नरदेहाला येताना यायची इच्छा नाहीये पण यावं लागतं. काय यावं लागतं? केले कर्म त्याची भोग आले, उपजले मेले किती किती, उपजले मेले किती, कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. भोग आले, उपजले मेले ऐशी किती. आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा कर्माने बांधलेला आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळी जीवनामध्ये आनंदाचे क्षण तयार होतात तेव्हा समजून चालायचं मागं कुठतरी पुण्य केले आपण. पुन्हा दोष द्यायची गरज नाही, न लगे रुसावे अनेका भोवता आपुल्या संचिता वाचून, पुन्हा रुसायची गरज नाही. जीवनामध्ये आनंदाचे क्षण आले समजून जायचं कुठलं तरी पुण्य आपण भोगतोय आणि जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग तयार झाले की आपण समजून चालायचं कुठलं तरी पाप आपण भोगतोय. आणि पाप हे भोगायला येतं आणि पुण्यही भोगायला येतं. मी आपला सुरुवातीला सांगितलं, मनुष्याकडे ज्ञान नावाची एक्स्ट्रा वस्तू भगवंतांनी परिधान केली आहे. ज्ञान ह्याचा अर्थ बाकी योनीमध्ये ज्ञान नाही असं नाही. बाकी योनीमध्ये खूप ज्ञान आहे. कुत्र जर रस्ता ओढत असेल आणि गाडीने हॉर्न वाजवला तर कुत्र पुन्हा माघारी फिरते. का? त्याला माहिती आहे गाडीच्या खाली घेऊन आपण मारणार आहे. बरोबर आहे. मांजर जर समजा तुम्ही घरात कोंडली आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर शेवटचं उपाय मांजर आपल्या डायरेक्ट अंगावरती झेप घेते. का? त्याला माहिती आहे की आपल्याला मारणार आहे, आपण ह्याला मारून टाकलं पाहिजे. ते ज्ञान त्याच्यापेक्षा आहे. ज्ञान नाही असं नाही. 2 नवरा बायकोची भांडणं लागली. भांडण कशावर लागलं? एक मांजर पडलं होतं
आणि ते रोज दूध सांडायचं. दररोज काय करायचं, अर्धा लिटर पावशेर दूध सांडायचं. तर बायकोनी कडक इशारा दिला, एक तर तू तरी या घरात राहायचं, नाही तर मांजर तरी या घरात राहायचं. दूधलं कोणी सांग लवकर पटकन, मला हे मांजर बिंजर कुत्री मांजर पाळलेलं जमणार नाही. तो जर धार्मिक गडी होता, भाविक होता, गळ्यात माळ होती, त्याला असं वाटतं की मांजर सोडायचं कुठं. बरं कुठं सोडायचं तर पाप लागेल, कोणी कुत्र्याने मारलं खाल्लं तर पाप लागेल, मांजर मारल्यानंतर पाप लागलं तर फेडायला कुठं जावं लागतं, फिटते का नाही देऊ जाणं. पण माणसं म्हणतात मांजर मारल्यानंतर काशीला जावं लागतं. काय करावं विचार त्यांनी केला. शेवटी देवाच्या पुढे गेला, पाया पडला, देवाच्या म्हणला भगवंता मला क्षमा कर गडी आता, कारण आता जर घरातनं बायको निघून गेलं तर माझा प्रपंच उद्ध्वस्त होईल, मांजरच नेऊन सोडतो म्हणजे. पण उद्या मांजराला कमी असं काय झालं तर मला तेवढं माफ कर. मांजर घेतलं, बांधलं, आपलं गाडीला अडकवली पिशवी, गाडीला किक मारली आणि निघाला सोडायला मांजर. मांजर सोडायला 2 किलोमीटरवर देवीचं देऊळ होते, तिथे गेला, देवीच्या पाया पडला, म्हणजे माते माझ्याकडून एक पाप घडतं या, तर मला क्षमा करतो, कारण मी हे मांजर सोडायला आलो. 2-3 किलोमीटर अंतरावरती. तिथून देवीचं दर्शन घेतलं, उसाची शेती बाजूला होती, त्या उसात मांजर सोडून दिलं. पुन्हा गेला, देवीचं पुन्हा दर्शन घेतलं, साष्टांग लोटांग घातलं देवीला, हळदी कुंकू ओटी भरली, देवीची म्हणली देवी मला माफ कर बघा, माझ्याकडून खूप मोठं पाप होते, मी मांजर सोडून दिले. डोळ्यातनं पाणी आलं तिच्या, कारण भाविक लोक असतात, भावनिक लोक असतात, त्यांना पाप करायची इच्छा होत नाही, पण प्रसंगाने त्यांना पाप करावं लागतं. आणि परत गेला, आणखी 2-3 देवाची दर्शन घेतली त्यांनी, जिथं मंदिर दिसलं तर पाया पडायचा, देवाला विनंती करायचा. असं करत करत त्याला घरी आला 6 वाजले. 6 वाजता घरी आला, बायकोने बघितलं, भया आला वाटतं म्हणले, तुम्ही हो आले म्हणजे, सोडलं मांजर म्हणजे, सोडलं हो सोडलं, बरं झालं म्हणले, आता उद्यापासून दुधाला प्रॉब्लेम नाही काय, रोज दूध सांडते हो, रोज आपली भांडणं, मांजरामुळं भांडणं आपली. बसला आपला दूध शिल्लक होतं, बायकोने आपलं गरम केलं दूध, चहा पावडर टाकली, त्यात साखर टाकली, नुसता दुधाचा चहा दिला, तर दूध शिल्लक राहिलं, मांजराने दूध सांडलं नाही. चहा दुधाचा वतला बशीमध्ये, बायकोनी चहा घेतला, बशीत वतला, तोंडाला लावला, तेवढ्या दरात म्याव, मांजराने टोन पण उडी मारली आणि मालकीच्या वाट्यात जाऊन बसल्या. बाई परत माघारी आले किंवा कसं काय आलो मला सांगा तुम्ही. कळंबोलीहून हेतूवर मी आलो, तर मला 10 वेळा सूर्यवंशींना फोन करावा लागला, 10 वेळा, की कोणत्या रस्त्याने यायचं, पंप पेट्रोल पंप कोणता आहे, 2-4 पेट्रोल पंप आहेत, म्हणजे रस्ता नेमका कोणता, पेट्रोल पंप नेमका कोणता, हे मला विचारावं लागलं. पण मांजराने कुणाला रस्ता विचारायला सांगा तुम्ही मला. अगदी खेड्यातल्या देशात कुणाला रस्ता विचारला, पण तिथं ज्या अर्थी ते जाऊन पोचलं, त्याचा अर्थ असा होतो की मांजराला ते ज्ञान आहे, पण मांजराला हे ज्ञान नाही. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, हे मात्र मानवाला ज्ञान नाही. आणि त्या ज्ञान नावाची एक्स्ट्रा वस्तू तुम्ही आम्हाला दिले. लक्षात ठेवा, केलेली कर्म भोगण्यासाठी आपल्याला अवनी तलावरती यावं लागतं. साधू संत स्वतः येतात, स्वतः जातात. येईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. घेईन बोलतात, ह्याचा अर्थ ते कधी येऊ शकतात. गेला तो विमानी बैसोनिया, जायचं म्हणलं तर कधी जाऊ शकतात. आम्ही जातो आता, कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तू. साधू संत या जगामध्ये येतात, आपलं अवतार कार्य संपलं की जगाचा निरोप घेऊन निघून जातात. आणि ज्यावेळी त्यांना यायचं आहे त्यावेळी ते येतात. त्यांची जागा फिक्स ठरली. आम्ही वैकुंठवासी, महाराज सांगतात आम्ही इथले नाहीये, मग आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलले जे दुष्टाच भावे वर्ताया, मग तेनेची मार्गे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. साधू संतांच्या मार्गाने गेलो तर आपल्याला गुंता पडत नाही. ते जाणंही त्यांच्या हातात आहे आणि येणंही त्यांच्या हातात आहे. आपल्या हातात जाणंही नाही आणि आपल्या हातात येणं बी नाही. येणं आपल्या हातात काय सांगा तुम्ही, येणं जर आपल्या हातात असतं समजा तर आम्ही दिरोबा म्हणजे पोटी जन्माला आलो असतो. कशाला गरीबाच्या घरात जन्माला येतोय. बरं जाणं आपल्या हातात असतं तर कधी जायचं ते कळलं असतं, बरोबर आहे. नशीब भगवंतानी ही जी ललाट आहे ना ती त्याच्याकडे लिखाण ठेवले. सांगितलंय फक्त का ललाटी दिली ना मोडी का काही केले, काळे गोरे पण धुतले फिटले जावं नेलो. सांगितलंय फक्त, इथं लिहिलेलं चुकणार नाही, पण काय लिहिलं हे सांगितलेलं नाही. आणि ते सांगितलं असतं तर, आणि ते माहिती असतं तर, रेल्वे स्टेशनवरती असते बघा ते विटी लोकल अमक्या अमक्याला सुटेल अमक्या अमक्याला पोचेल, तसा डिस्प्ले असता कपाळावर, तर आलेलाच तुम्ही म्हणलं असता महाराज तुमची तारीख संपत आली बरं का, आटपत या. कारण इथं तारीख दिसली असते ना मृत्यूची तारीख, पण नाही ना, ती आपल्या हातात नाही, येणंही आपल्या हातात नाही आणि जाणंही आपल्या हातामध्ये नाही. लक्षात ठेवा सज्जनो हो, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत जो मधला काळ आहे ना त्या काळाचं नाव आयुष्य आहे. आणि त्या आयुष्यामध्ये तुम्ही आलात
तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात देवनी नरदेहा विचार विचारा